UPSCसाठी शेवटचे आपल्याकडे आता 20 दिवस बाकी आहेत, जी पूर्वपरीक्षा होणार आहे 28 मेला. आणि राज्यसेवेसाठी जर बघितलं गेलं तर हार्डली आपल्याकडे आता 27 डेज बाकी आहेत. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की जी पूर्वपरीक्षा असते त्याचा हा सगळ्यात क्रुशियल टाईम असतो. आणि प्रीचं तुम्हाला सगळ्यात माहिती आहे की ही प्रोसेस ऑफ अनसर्टेनिटी खूप असते. आणि याच प्रोसेसमध्ये ज्यावेळेला आपण असतो आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण खूप बर्नआउट पण होतो. बऱ्याचदा गोष्टींचा आपल्याला एन्झायटी पण येते. थोडंसं आपल्याला असं वाटतं की गिवअप करून द्यावं. अनेक गोष्टींचा स्ट्रेस पण येत असतो आणि डिस्ट्रॅक्शन पण होत असतं. तसं तसं पोटेन्शियल पण डाऊन होत जातं, कॉन्फिडन्स पण आपला लूज होत जातो. तर या सगळ्या गोष्टींसाठी शेवटच्या दिवसामध्ये माझं असं म्हणणं आहे की जे काही बेअर प्रोव्हिजन आहे, काही गोष्टी जे काही इम्पॉर्टंट असतील ना त्या करणं गरजेचंच आहे. त्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. ॲटलिस्ट ह्या तुम्ही गोष्टींवर जर फोकस केलात तर माझं असं म्हणणं आहे की ह्या हेल्पफुल अशा ठरतील का तुमचा जो काही मिनिमम थ्रेशहोल्ड जो आहे, ज्याला आपण म्हणतो की कटऑफ, त्या कटऑफपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हेल्प ठरणार आहेत. तर ह्या गोष्टींवर आपण आज फोकस करूयात. शेवटचे जे काही डेज आहेत त्याला एक कॉमन ॲप्रोच असणार आहे. राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, ठीक आहे. आता या लास्ट डेजमध्ये आता फक्त थोडंसं मी इथं 27 डेज हे राज्यसेवा पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो आणि 20 दिवस तेच फक्त तुम्ही UPSCसाठी कन्सिडर करा. शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असा आहे की कोणत्या सब्जेक्टला प्रायोरिटी द्यायची आहेत आणि कशा पद्धतीने आपलं शेड्यूल असलं पाहिजे, कशा पद्धतीने रिव्हिजन एक मॉडेल असलं पाहिजे आहे. दुसरी गोष्ट असं आहे की बऱ्याचदा आपल्याला थोडंसं एन्झायटी वाटेल, आपल्याला थकवा वाटेल, ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचं थोडंसं स्ट्रेस पण वाटेल. तर या गोष्टी कशा अवॉइड करता येणार आहेत. साहजिकच आहे, तुम्ही असेल किंवा टॉपर पण असेल, जे काही तयारी करणारे असतात, प्रत्येकाला ज्याला आपण म्हणतो की ह्या थोडंसं बॅड पॅचमधून जावं लागतं आणि प्रत्येकाला स्ट्रेस येतोच काही ना काही कारणांमुळे. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याचा परिणाम काय होतो आणि त्या कशा ओव्हरकम करता येणार यावर पण आपण चर्चा करणार आहोत. तिसरा फॅक्टर असा आहे की बऱ्याचदा काय होतं की अटेम्प्ट द्यायचा का नाही द्यायचा आणि लास्ट मोमेंटला काही मुलांचं गेल्या 5-6 महिन्यापासून असेल, वर्षभरापासून असेल, शेवटच्या मोमेंटला गडबड करून टाकतात आणि कधी कधी असं वाटतं की गिवअप करून द्यावं किंवा अटेम्प्ट द्यायचा का नाही द्यायचा हा सुद्धा एक मनामध्ये गोंधळ असतो. आणि लास्ट फॅक्टर असं आहे की कोणते असे कटऑफचे फॅक्टर आहेत. शेवटी तुम्हाला माहिती आहे की अभ्यास जे करतोय ना ते कटऑफपर्यंत पोहोचण्यासाठी आपण अभ्यास करतोय. आलं लक्षात. जे काही 100च्या 100 प्रश्न GS1साठी असेल किंवा CSETसाठी तुम्हाला माहिती क्वालिफाईंग आहे, पण GS1साठी 100च्या 100 प्रश्न क्लिअर आलेच पाहिजे याची काही आपल्याला अपेक्षा नाही आहे. पण ॲटलिस्ट जो काही थ्रेशहोल्ड आहे, जो काही कटऑफ लेवल आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय फॅक्टर्स आहेत, कोणती इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या भर दिल्या पाहिजे. सो आपण स्टार्ट करणार आहोत की तुम्ही ह्या लास्ट डेजमध्ये तुमचा प्लॅन कसा असला पाहिजे आहे. या ठिकाणी मी थोडंसं 2 स्लॉट करतो. पहिला जो स्लॉट आहे तो 20 डेजसाठी असणार आहे. मी राज्यसेवेचा तो 20 डेजचा असणार आहे. तुम्ही ॲटलिस्ट UPSCला तुम्ही 15 दिवसाचा पण तो स्लॉट करू शकता. तसं या 20 डेजमध्ये तुम्हाला डिसाईड करायचं आहे की इझी टॉपिक कोणते आणि टफ टॉपिक करायचे, कोणते टॉपिक असणार आहेत, हे थोडंसं तुम्हाला अंडरस्टँड करता आलं पाहिजे आहे. तर मी हे तुम्हाला का सांगतो आहे की इझी टॉपिक आणि टफ टॉपिक. मित्रांनो, आपल्याला किमान कटऑफपर्यंत पोहोचायचं आहे. आणि बरेचदा तुम्हाला असं माहिती आहे की 100 प्रश्नांपैकी म्हणजे GS1चा जो काही आपण स्कोरिंग सब्जेक्ट जो आहे, या सब्जेक्टपैकी असे काही इझी टॉपिक कोणते आहेत की सेक्युर्ड आपल्याला निदान ज्याला आपण म्हणतो की कमीत कमी स्कोर येऊ शकतो. आलं लक्षात. तर हे थोडंसं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आहे आणि त्याची आधी पहिले प्रायोरिटी दिली पाहिजे, त्याची आधी रिव्हिजन तुम्हाला दिलं पाहिजे. एक कॉम्प्लेक्सिटी बायस नावाची एक कॉन्सेप्ट आहे. कॉम्प्लेक्सिटी बायसमध्ये काय असतं की आपण जी एक्झाम जी काय जज करतो, ह्या एक्झाम जज करत असताना आपण सोप्या गोष्टींच्या ऐवजी किंवा सोप्या प्रश्नांच्या ऐवजी आपण टफ प्रश्नांचा जजमेंट करतो आणि तेच थोडंसं कन्सिडर करतो आणि आपण डिसाईड करतो की ही एक्झाम डिफिकल्ट आहे. तसं तर मित्रांनो, एक्झाम पास होण्यासाठी सोप्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यावर जर तुम्ही फोकस केलात आणि ज्या अशा काही गोष्टी आहेत की ज्यातनं तुम्हाला मिनिमम कटऑफ लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी सपोर्ट करतील. सो ह्या इझी गोष्टींवर फोकस पहिले करायचं आहे आणि ते पहिले तुमच्या शेड्यूलमध्ये प्रायोरिटी देऊन टाकत. असं कोणत्या इझी गोष्टी आहेत की जसं की ज्या काही कॉन्सेप्ट असेल, तुम्हाला माहिती आहे कॉन्सेप्ट जर व्यवस्थित जर रिवाईज केला तर लक्षात जास्त राहतात. असं ठीक आहे. या रिकॉल होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील ना त्या गोष्टी तुम्ही पहिले हे करा आणि जे इझी सब्जेक्ट तुम्हाला वाटत असेल ते पहिले तुम्ही कव्हर केले पाहिजे आहे. ठीक आहे. या 20 डेजमध्ये आणि कोर एरियाजवर फोकस करा. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की कोर एरियाज कोणते आहेत. ठीक आहे. सो पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी आणि हिस्ट्रीचा काही पार्ट आहे आणि सायन्सचा म्हणजे राज्यसेवेला जनरल सायन्सवर क्वेश्चन जास्त विचारले जातात आणि UPSC जर म्हटलं गेलं अलीकडे फक्त जनरल सायन्सचे 1-2-3 क्वेश्चन विचारायला लागलेत, नाही तर सायन्स अँड टेक ते करंट अफेअर बेसिस क्वेश्चन UPSCला जास्त असतात. तसं सो ते कोर सब्जेक्टवर तुम्हाला फोकस करायचे आहेत. आणि ज्याला आपण म्हणतो की काही सब्जेक्ट असेल का त्याला कमी वेटेज असतील किंवा आपल्याला असं वाटतं की एन्व्हायरमेंट असेल, जसं राज्यसेवेला 5च क्वेश्चन असतात, UPSCला बऱ्यापैकी असतात. तसं आलं लक्षात. किंवा त्याला तुम्ही थोडंसं एक नंतर केलं तरी चालेल, करंट अफेअर असेल वगैरे. ठीक आहे. सो त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बेसिक गोष्टी पहिले फोकस करा. आलं लक्षात. आता बेसिक गोष्टी कोणत्या आहेत, जसं तुम्ही पार्लमेंटरी जर टॉपिक वाचणार असाल तर पहिले पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट का आहे. तर मित्रांनो, हे मी का सांगतोय का बेसिक अंडरस्टँडिंग जर तुमची असेल तर ॲटलिस्ट तुम्हाला माहिती आहे की 4 विधाने
एक क्वेश्चनमध्ये दिलेले असतात आणि या 4 विधानांपैकी आपल्याला किमान 1 किंवा 2 ऑप्शनपैकी तरी तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे की नाही बाबा हे योग्य आहे की अयोग्य आहे. आणि जर तुम्हाला हे गेस करता आलं का तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक थ्रू तो क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. म्हणून बेसिक काही गोष्टी आहेत. आणि हा हे तर माहिती आहे तुम्हाला की एखादा क्वेश्चन असा असतो की त्याच्यातलं बेसिक एक स्टेटमेंट असतंच आलं लक्षात. त्यामुळे बेसिक अंडरस्टँडिंगवर पहिले फोकस करा. फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कसं आहे, संघराज्य नेमकं काय असतं आलं लक्षात, आपली जी काही संसदीय शासन पद्धती कशी आहे, ठीक आहे. अर्थव्यवस्थेचं जर बघितलं गेलं इन्फ्लेशनच्या बेसिक गोष्टी समजून घेत चला, ठीक आहे. याला मनी सप्लाय वाढतो तर इन्फ्लेशन होतो का, मनी सप्लाय कसा कमी करणार, मॉनिटरी पॉलिसीचे जे कोणते टूल्स आहेत. कधी कधी ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात कारण UPSCला तुम्हाला माहिती आहे की त्या कॉन्टेक्समध्ये जे आहे ॲप्लिकेशन ओरिएंटेड थोडंसं लॉजिकल बेस्ड क्वेश्चन आणि कॉन्सेप्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन विचारले जातात आलं लक्षात. सो त्यामुळे बेसिक गोष्टींवर पहिले फोकस करा आलं लक्षात, ठीक आहे. त्यानंतर टफ गोष्टी अशा कोणत्या आहेत की ज्या आपण पटकन विसरू शकतो किंवा वाचल्यानंतर पण ते लक्षात अंडरस्टँड होत नाही आहे अशा काही गोष्टी असतील किंवा लक्षात नाही येणाऱ्या काही गोष्टी असतील. सो त्याला तुम्ही प्रायोरिटी किंवा ते गोष्टी ज्या आहेत तर ते थोडंसं आयडेंटिफाय करा. म्हणजे तुमच्या आणि अशा काही टफ गोष्टी असतील का तुम्ही वाचलेलंच नाही आहे आलं लक्षात. म्हणजे नवीन वाचण्याची आवश्यकता जर वाटत असेल तर ते थोडंसं थांबवा. पहिले बेसिक गोष्टींवर पहिले फोकस करा. किमान आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल एवढ्यापर्यंत कॅपेबिलिटी आपली वाढली पाहिजे आहे आलं लक्षात. आता हे 20 दिवसाचं प्लॅन आणि राज्य UPSC म्हटलं तर तुम्ही 15 दिवसामध्ये तुम्ही तो स्लॉट करू शकता. तसा उरलेले 7 दिवस असतील. आता राज्यसेवा असेल तर तुम्ही लास्ट 7 डेजचा प्लॅन करू शकतात. UPSC जर असेल तर लास्ट 5 डेजचा तुम्ही प्लॅन करू शकतात. आता लास्ट डेजमध्ये तुम्ही काय करायचं, मी जसं तुम्हाला बोललो की बेसिक गोष्टींवर करा, कोर सब्जेक्टवर करा, कॉन्सेप्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू जे इझी सब्जेक्ट आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत लक्षात राहू शकतील, रिकॉल होतील, अशा गोष्टींना पहिले प्रायोरिटी द्यायची आहे. शेवटच्या 7 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आणि आपल्याला माहिती आहे की ज्यांनी कोणी मागच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलेल्या असतील, व्यवस्थित POQ ॲनालिसिस केलेलं असेल, त्या POQच्या बेसिसवर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या सब्जेक्टला कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहेत. सब्जेक्ट वाईज सगळे सब्जेक्ट जर बघितले पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री वगैरे, सायन्स असेल आलं लक्षात, करंट अफेअर असेल, मग ज्या सब्जेक्टला जास्त वेटेज दिलं जातं त्याची पहिले हायलायटेड तुम्ही थोडंसं ग्लास थ्रो रिडिंग करायचे आहेत. आता ग्लास थ्रो म्हणजे काय आहे, डिटेल नाही आहे पण एक थोडंसं आपण म्हणतो ना की 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये फटाफट संपून टाकायचं, तसं वर फटाफट संपून टाकायचं तसं. आणि उरलेले जे का 2 दिवसाचे म्हणजे 7 पैकी मी पहिले 3 दिवसाचा एक स्लॉट बोललो आणि नंतर शेवटचे 4 दिवस असतील. आणि जर UPSCसाठी मी जर म्हटलं तर 5 दिवसाचा जर स्लॉट केला तर वरच्या यांना 2-3 दिवस आणि खालच्याला 2-3 दिवस देऊ शकता तसं. मग शेवटी तुम्ही फॅक्ट्स आवरून ठेवा. इथं थोडंसं तुम्हाला माहिती आहे की जेवढं जमेल तेवढं तुम्ही फॅक्ट्स केला चालेल. उरलेल्या गोष्टी ज्या काय आहेत सब्जेक्ट वाईज जरा बघा, ज्या फॅक्ट्स आहेत तुम्हाला ज्याची रिव्हिजन करायची आहे, ज्या मस्ट आहे, ज्याच्यावर क्वेश्चन असतातच, ह्या गोष्टी तुम्हाला पहिले आयडेंटिफाय पण केल्या पाहिजे. त्यावेळेला तुम्ही त्या रिवाईज करायच्या तसं. आणि हा रिव्हिजन जो प्लॅन मी सांगतो ना मित्रांनो, गेल्या 5-7 वर्षभराच्या प्रश्नपत्रिकांचा ट्रेंड आणि माझा स्वतःचा एक्झामचा जो काही एक्सपिरियन्स आहे या बेसिसवर आहे तो तसं, ठीक आहे. मग आता तुम्ही फॅक्ट्स कोणत्या गोष्टी आहेत की जे काही इकॉनॉमिक सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये डेटावर क्वेश्चन असतो आलं लक्षात, रिपोर्ट्स असेल आलं लक्षात. जसं की मागच्या वेळेला क्वेश्चन जो विचारला गेलेला तर रिपोर्ट्सवर विचारला जातो, तर त्याचं इंडेक्सेसवर क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे. मागच्या वेळेला पॉवर्टी गॅप इंडेक्स असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की ह्युमन कॅपिटल इंडेक्स असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल. सो या इंडेक्सेसवर क्वेश्चन विचारला जातो. एअर क्वालिटी इंडेक्सवर क्वेश्चन विचारला गेलेला होता. पॉप्युलेशन जो काय आहे ना त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. सो हे काही त्यांच्या रिलेटेड जे काही फॅक्ट्स असतील तो त्या फॅक्ट्स तुम्ही जरा थोडंसं ओव्हरलुक करायचे आहेत, ठीक आहे. आणि ते फास्ट करायचे, जास्त वेळ द्यायचा नाही त्याला तसं. नंतर पॉलिटीमधले काय आहेत इम्पॉर्टंट आर्टिकल्स तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपती असेल आलं लक्षात, गव्हर्नर असेल, राज्याचं विधिमंडळ असेल, विधान परिषद असेल, यांच्या रिलेटेडचे आर्टिकल, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असेल, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही महत्त्वाची काही घटनात्मक जी काही पदं आहेत त्या पदांची नियुक्ती केली जाते. पद नियुक्त कसं केलं जातं, पदातून कसं अपात्र कसं केलं जातं, ते जे काही बेसिक कंडिशन ज्या आहेत ना त्या पॉलिटीमधल्या तुम्ही त्या कव्हर करायच्या आहेत. तसं जॉग्राफीमध्ये काय विचारलं जातं, राज्यसेवा जर म्हटलं गेलं तर रिव्हर सिस्टम असेल, UPSCला पण रिव्हर सिस्टमवर विचारलं जातं. प्लॅटोज असतील, ठीक आहे, पर्वत असतील, डोंगररांगा असतील. आणि UPSCला तुम्हाला माहिती आहे की मॅपिंग बेस्ड क्वेश्चन आहेत ना, ते 1-2-3 प्रश्न असतातच तसं. सो आणि इव्हन राज्यसेवेला सुद्धा मॅपिंग बेस्ड क्वेश्चन असतात. सो मॅपिंग बेस जास्त करत असं. UPSC राज्यसेवेच्या प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही क्वेश्चन जर बघितले गेले तर जागतिक भूगोल असेल, भारतातला भूगोल असेल, मॅच द पेअरमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. जसं की जे काय नद्यांचा जो काही प्रवाह आहे आलं लक्षात, जशा ज्या भौतिक परिस्थितीतून जातात त्यांचा जो काही त्यावेळेला विचारला गेला ते रिकॉम्बिनंट, सबसिक्वेंट वगैरे, कॉन्सिक्वेंट वगैरे.
प्लॅटूनचा विचारलं गेलेलं आहे, कोणता प्लॅटू कुठे आहेत, काय आहेत, नद्यांचं विचारलं गेलेलं आहे तसं, ठीक आहे. सो जोड्या लावामध्ये त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारले गेले आहेत. सो त्याच्यामुळे मॅपिंग इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी, ठीक आहे. त्या एन्व्हायरमेंटमध्ये असेल तर नॅशनल पार्क असतील, अभयारण्य असतील, ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी असतील. मागच्या वेळेला क्वेश्चन विचारला गेलेला आहे बघा राज्यसेवेमध्ये की बायोडायव्हर्सिटीला थ्रेट करणारा असं कोणता हॉटस्पॉट आहे की तो ओळखायला सांगितलेलं, तर कोणत्या रिजनमध्ये आहे तसं, ठीक आहे. सो बायोडायव्हर्सिटीवर सुद्धा क्वेश्चन असतो, इव्हन UPSCला सुद्धा तसं असतो. फक्त UPSCला एन्व्हायरमेंट ह्या टॉपिकवर जर बघितलं गेलं, इम्पॉर्टंट कॉन्फरन्सेस असतील, इम्पॉर्टंट जे काही डिसिजन असतील, आता 27 जो काही कॉन्फरन्स ऑफ पार्टीचं जो काही मीटिंग झालं, जे काही डिसिजन झालेलं आहे ते एक लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्समध्ये एक गोष्ट राहिली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, फॉर एक्झाम्पल आपण G20चं असेल, आलं लक्षात. सो या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आणि उरलेला टॉपिक जो आहे तो करंट अफेअर, ठीक आहे. आणि करंट अफेअरचा सेपरेट टाईम द्यायचा आहे. CSAT आणि करंट अफेअर हा आपला सेपरेट टाईम असणार आहे. करंट अफेअरला मग मात्र इकॉनॉमिक आर्थिक जे काही घडामोडी असतील, पॉलिटिचे असतील, स्कीम्सवर विचारले गेले असतील, व्यक्ती आणि विज्ञानावर काही प्रश्न विचारले जातात. तसं इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे सोशल सेक्टर इनिशिएटिव्हमध्ये जे काही वंचित घटक आहेत त्यांचा विकास करण्यासाठी किंवा वित्तीय समावेशन असेल किंवा वित्तीय विकास जो आहे समावेशक विकास जो आहे त्याच्या बाबतीमध्ये जे काही वंचित घटक आहे त्यांच्या विकासासाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजनावर एखादा तरी प्रश्न असतोच. तसं त्याच्यामुळे त्या योजना आणि अलीकडच्या ज्या काही स्कीम्स असतील जसं मिस्टी आहे, अर्थसंकल्पामधल्या नवीन काय कोणत्या गोष्टी आलेल्या 7 प्रायोरिटी ज्या आहेत ना त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे तसं. सो त्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं साधारणपणे कोणत्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत आणि कोणत्या डेजमध्ये किती डेजमध्ये, हा एक तुम्हाला एक टेंटेटिव्ह प्लॅन्स मी दिलेला आहे तसं, ठीक आहे. त्याच्यानंतरचं बघा, आता सब्जेक्टला पण प्रायोरिटी करायची मित्रांनो. रँडमली काही जे आलं ते असं गडबड करून वाचू नका, ठरवून घ्या. तर ठरवून घेण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, ज्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहेत कमीत कमी वेळामध्ये, लक्षात घ्या कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ज्यांच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे अशा टॉपिकवर पहिले जास्त भर द्या. मग ती टॉपिक कोणती आहेत, जसं की पॉलिटी असेल, ठीक आहे, इकॉनॉमिक्स असेल, जसं की मॉडर्न हिस्ट्री झालं, तुम्हाला माहिती आहे ॲन्शियंट हिस्ट्री असेल किंवा आर्ट अँड कल्चर असेल किंवा मेडिवल असेल, UPSCला असो किंवा राज्यसेवेला असो. सो आता त्यांच्या बाबतीमध्ये कितीही केलं तर तो कॉस्ट टू बेनिफिट रेशो हा कमीच आहे. त्याच्यामुळे UPSCच्या बाबतीत मी असं सजेस्ट करेन की मेडिवल हिस्ट्री तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण राज्यसेवेला आयडेंटिफाय करता येतात जसं की किंगडम्स असतील, ठीक आहे, त्यांनी केलेला तो कोणता टेरिटोरियल एरियाज असेल, ठीक आहे, जो ते लक्षात ठेवा त्यांच्या कोडमध्ये कोण कोण होतं. सो ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारला जातो तसं, ठीक आहे. जॉग्रफी आहे, सायन्स आहे, सायन्सचा फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. UPSCला सायन्स जर बघितलं गेलं तर हे सायन्स अँड टेक बेस्ड क्वेश्चन विचारले जातात जे की करंट अफेअर लोडेड असतात. आणि ते क्वेश्चन सायन्स अँड टेकचे जर बघितले गेले तर ऑलमोस्ट बेसिक गोष्टी ज्या काय नवीन रिसेंट इमर्जिंग डेव्हलपमेंट असतील, नवीन टेक्नॉलॉजी असतील, जसं की ज्याला आपण म्हणतो ChatGPT असेल, ठीक आहे, वेब असेल, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील, ठीक आहे, या नवीन कॉन्सेप्ट काय आहेत आणि त्याचा उपयोग कसा केला जातो. सो याच्यावर क्वेश्चन जास्त UPSC विचारत असते, आलं लक्षात. आणि याला जर बघितलं गेलं हार्डली 2-1 प्रश्न करंट अफेअरचे असतात UPSC प्रीला. राज्यसेवेला मात्र जनरल सायन्सवर क्वेश्चन्स जास्त विचारले जातात. आणि ॲटलिस्ट जर तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवेला 20 क्वेश्चन विचारले जातात, पण एक लक्षात घ्या सायन्समध्ये ॲटलिस्ट बेसिक मिनिमम लक्षात ठेवा कमीत कमी आपल्याला किमान 20 जर कधी राज्यसेवेचे असतील तर किमान आपल्याला 15-16 क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल ना, इथपर्यंत तयारी ठेवा तसं, आलं लक्षात. आणि काही तुम्हाला माहिती काही एक्झाम्पल ओरिएंटेड पण क्वेश्चन विचारले जातात आणि UPSCला तसं नाही आहे. UPSCला तसं करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामुळे ते एक लक्षात ठेवा तसं, आलं लक्षात. आणि ह्या टॉपिकला जास्त रिवाईज करा, आलं लक्षात. जे काही कोर सब्जेक्ट आहेत ज्यांना जास्त प्रायोरिटी देतो त्यांची रिव्हिजन जास्त करा. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फार महत्त्वाचं आहे कारण त्याच्यावर जास्त वेटेज असेल. आणि ॲटलिस्ट लक्षात ठेवा कारण हे कोर सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे का जो काही कॉमनली रिकमेंडेड जे काही रिसोर्स आहे तुम्हाला माहिती आहे की सगळेजण जे रिसोर्स वापरत असतात त्याच्यावर तो प्रश्न त्या सोर्सेसमधून प्रश्न येण्याची शक्यता असते. मग एक लक्षात घ्या की ते वाचल्यानंतर आपला प्रश्न चुकता कामा नये. टफ प्रश्नाचं मी तुम्हाला एक बोललो होतो, किती टफ प्रश्न जरी असेल पण एक लक्षात घ्या 4 विधानांपैकी एक तरी तुम्हाला एक स्टेटमेंट ओळखता आलं पाहिजे जे की तुम्हाला चुकीचं वाटतं, आलं लक्षात. ते एलिमिट जर करता आलं आणि पर्याय थ्रू तुम्हाला आन्सर शोधता येऊ शकेल. सो एवढी तरी कॅपॅसिटी डेव्हलप करा. म्हणजे टफ टॉपिक आहे म्हणून ते सोडण्याचा प्रयत्न नका करू तसं, ठीक आहे. सो ते एक लक्षात ठेवा. आता मित्रांनो प्रायोरिटी का द्या, कारण आपल्याला माहिती आहे का आपण एखादा टॉपिक वाचलेला असेल त्याच्यावर प्रश्न जर नाही आला तर आपण थोडंसं काय होतो स्ट्रेस घेतो, त्याला विचार करत बसतो की हे काय आहे बाबा, ठीक आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये अशी एक गोष्ट आहे
का आपण मागचं जे काही जेवढं प्रिपरेशन केलेलं आहे आणि शेवटच्या काळामध्ये आपल्याला कॉन्सोलिडेटेड प्रिपरेशन करायचं असतं. म्हणजे जे काय रे की जेवढं वाचन झालेलं आपलं टप्प्याटप्प्याने शेवटच्या मोमेंटला आपल्याला कॉन्सोलिडेट करायचं आहे आणि ते प्री पॉईंटरला ते क्वेश्चन ते टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर यामध्ये काय आहे का सुरुवातीचा जो काही तुमचा ग्राफ जर असेल चांगला आणि लास्ट मोमेंटमध्ये तुमचा स्पीड जो आहे ना तो कमी होता कामा नये. आलं लक्षात. त्याला तुम्ही एक लक्षात घ्या, ते पहिले फोकस करा. कारण बऱ्याचदा काय होतं थोडंसं मुलांकडनं थोडासा बेलचे प्रिपरेशन होतं. म्हणजे काय असतं रे सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं गेलं आपला प्रिपरेशनचा ग्राफ खूप चांगला असतो, नंतर डाऊन होऊन जातो. आलं लक्षात. दॅट इज अ बेल शेप ग्राफ प्रिपरेशन. तर तसं नको पाहिजे. आपला प्रिपरेशन हा सरळ प्रोग्रेसिव्ह असला पाहिजे आहे. त्याच्यासाठी तुम्ही कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर आत्मविश्वास खूप असणं गरजेचं आहे. किती सेल्फ डाऊट असू द्या, ते सेल्फ डाऊट जे आहे ना तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांकडून असेल, तुम्ही तुमच्या मित्रांकडून असेल, ते डाऊट क्लिअर करून घेत चला तसं. पण मात्र लक्षात घ्यावा की जो तुमचा मिशन मोड जो आहे ना तो तुम्ही मिस आउट करू नका. आलं लक्षात. नाही तर तुम्हाला माहिती आहे की हा अटेम्प्ट नाही तर पुढचा अटेम्प्ट सेम सायकल असते. आपल्याला वाटतं की अजून दिवस पाहिजे असते तर मी केलं असतं. असं काही नाही मित्रांनो. आपल्याला काही सगळ्या गोष्टी करायच्या नाही. लिमिटेड वेमध्ये महत्त्वाच्या गोष्टी परीक्षा पास होण्या इतक्या त्या गोष्टी फक्त कव्हर करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. तसं दुसरा जो काही प्रायोरिटी जो आहे एक लक्षात घ्या एन्व्हायरमेंटचा. मग आता तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवेला हार्डली 5 प्रश्न विचारले जातात आणि UPSCला जर बघितलं गेलं हा असतात 12-15 प्रश्न असतातच तसं. पण ते पर्टिक्युलर एरियावर क्वेश्चन विचारत असते UPSC. आणि MPSC राज्यसेवेचं जर बघितलं गेलं तर नॅशनल पार्क असेल, ठीक आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज असतील, ठीक आहे, या बेसिक गोष्टींवर प्रश्न विचारले जातात. पण एक लक्षात घ्या की याच्यामध्ये काही प्रश्न असे मी बघितलेले की ते लॉजिक बेस तुम्हाला सहज सोडता येणार आहेत. आलं लक्षात. म्हणजे 5 जरी प्रश्न विचारले गेलेत ना त्यातले 4 प्रश्न असे आहेत का ते लॉजिकने सॉल्व्ह करायचे आहेत तसं. ते एक लक्षात ठेवा. नंतर मग हे तुमचे प्रायोरिटी सब्जेक्टवाले ना ते करंट अपडेट करा मॅगझिनमधनं. UPSC असेल तर PT 365 जे विजन आयएसचं जे काय मॅगझिन आहे त्याच्यातून तुम्ही अपडेट करू शकतात. ठीक आहे. जसं इकॉनॉमीचं करंट अफेअर्स का आहे, ठीक आहे, पॉलिटीचं करंट डेटा का आहे, एन्व्हायरमेंटचं करंट का आहेत, ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवर पण कधी क्वेश्चन विचारला जातो तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल सेक्टर इनिशिएटिव्हमधले जे काही स्कीम्स असतील, नवीन पॉलिसीज असतील, त्या पॉलिसीजवर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे ते करंट अपडेट पण करा. तुम्हाला माहिती आहे का करंट अफेअर असेल UPSCला तर प्रत्येक सब्जेक्टला करंट असतंच तसं. आलं लक्षात. क्वेश्चन 2 टाईपने UPSCचे विचारले जातात. आता काही स्टॅटिक पोर्शनवर असतात, काही करंट असतात आणि स्टॅटिक प्लस करंट असतात. असा तिसरा एक पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन्स विचारला जातो तसं. सो इकॉनॉमी जर बघितलं गेलं पहिले कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जर झाली असेल तर इकॉनॉमिक्समधलं बजेटच्या काही टर्म्स असतील किंवा नवीन स्कीम्स असेल किंवा इकॉनॉमिक सर्वेच्या काही टर्म्स असेल त्या समजणार नाही. म्हणून पहिले कॉन्सेप्ट केल्यानंतर करंटमध्ये बजेटमध्ये काय आहे, इकॉनॉमिक सर्वेमध्ये नवीन का आलेलं आहे ते वाचणं करणं गरजेचं आहे. तसं पॉलिटीमध्ये नवीन अमेंडमेंट का असेल, पॉलिटीमध्ये नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत का, म्हणजे एन्व्हायरमेंटच्या काही गोष्टी आहेत का, आणि सामाजिक क्षेत्रातील काही स्कीम्स पॉलिसीज असतील ते अपडेट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचं तुम्हाला माहिती आहे की प्राचीन इतिहास त्याला कितीही वाचलं तर ते कमीच आहे. मध्ययुगीन इतिहासाचं पण तसंच आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं प्रायोरिटी तुम्ही तुमच्या पद्धतीने डिसाईड करू शकतात. या सब्जेक्टला तुम्हाला वाटतं की ठीक आहे बाबा एफर्ट्स देऊन पण एवढं होत नाही आहे. फक्त एक लक्षात घ्या का ॲटलिस्ट जे काय बेसिक क्वेश्चन आहे ना त्याचा आन्सर येण्यापत आपण काहीतरी म्हणजे काही सपोज आता राज्यसेवेला माहिती आहे प्राचीन इतिहास जो आहे ना त्याला 4-5 क्वेश्चन असतात की मध्ययुगीनला 3-4 क्वेश्चन असतात. क्वेश्चन काहीतरी जमले पाहिजे मिनिमम आलशात किंवा ज्याला आपण म्हणतो की 7 पैकी 5 तरी जमले पाहिजे किंवा 4 तरी जमले पाहिजे. इथपर्यंत तरी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आहे तसं. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट बघा की बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एन्झायटी येते, बऱ्याचदा आपल्याला काय येतो थकवा वाटतो, बऱ्याचदा आपण काय होतं की थोडंसं त्याला आपण म्हणतो की स्ट्रेसमध्ये येतो. तर स्ट्रेसमध्ये येतो त्याचं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का? ह्या परीक्षेमध्ये कॉन्सन्ट्रेशन डिस्ट्रॅक्शन फ्री कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. आपल्यातला असलेला स्ट्रेस हा कमी करणं गरजेचं आहे. मित्रांनो जे कोणी पर्सनल लेवलला अभ्यास करत असेल त्यांना असं वाटतं की हे माझ्या भोवतीच होतं आहे किंवा मीच गोंधळ होतो आहे, मला स्ट्रेस येतं आहे असं तुम्ही गृहीत धरतात आणि स्वतःलाच तुम्ही अंडरस्टिमेट करून घेतात आणि अंडर प्रिपेअर राहतात. तर एक लक्षात ठेवा तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे ना तो सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला ह्या फेजमधून जावं लागतं कारण परीक्षा जशी जशी जवळ येते जसं आपण बॅक टू काउंट करतो ना डेज तसं आपल्याला स्ट्रेस वाढत जातो कारण आपला सिलेबस किती झालेला आहे काय झालेलं आहे काय आपण त्या गोष्टीवर फोकस करतो. मग एक लक्षात घ्या त्याचे जे कारणं काय आहेत त्याचे कारणं अनेक आहेत आणि ते कारणांचे पण मी काय सोल्युशन आहे ते सांगणार आहे. त्या कारणात जर तुम्ही ह्या गोष्टी सॉल्व्ह नाही केल्यात आलं लक्षात तर त्याचे परिणाम पण तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकतील. तसं काय कारण आहेत बघा. पहिलं कारण काय आहे अभ्यास अपूर्ण असणं आणि बऱ्याचदा काही मुलांना असं वाटतं की फक्त राहिलेले शेवटचे दिवस मी अंडर प्रिपेअर्ड आहे आणि स्वतःचा कॉन्फिडन्स हा लूज करून बसतात. पण एक लक्षात घ्या तुमच्याकडे अजून 1 वर्ष बी राहिलं असतं ना तरीही कंप्लीट अभ्यास झाला असता असं नाहीच होत. तसं आलं लक्षात.
टॉपरला जरी विचारलं गेलं तरी एक लक्षात घ्या, कोणत्याही कॅन्डिडेटचं कोणत्याही एक्सपिरियन्सचं 100% अभ्यास कधीही होत नाही. सिलेबसमध्ये जो दिला गेलेल्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, सगळे विषय जर तुम्ही बघितलं, सगळं जर तुम्ही डिटेल इंडेक्स जर बघितला गेला, सगळ्याच्या सगळे टॉपिक आपल्याला माहिती आहे काही त्याच्यावर सगळ्यावर विचारलं जातं असं नाही आहे. पण ॲटलिस्ट जे काही बेअर प्रोव्हिजन जे आहेत ना, बेअर ज्याला पण होतं की किमान जे काही ॲटलिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील ज्याला रिपीटेडली क्वेश्चन ज्याला विचारले जातात, तर एक लक्षात घ्या ते तुम्ही बेसिक गोष्टी कवर करा. आलं लक्षात. ज्यांनी कोणी आधी एकही विषय वाचलेला असेल किंवा तुमचं फर्स्ट टाईम जर असेल, पॉलिटी आत्ताच वाचतोय, इकॉनॉमिक्स आत्ताच वाचतोय, आधी काही केलेलं नसेल, अशा लोकांसाठी काही उपयोग नाही आहे. पण ॲटलिस्ट ज्यांनी कोणी ॲटलिस्ट एक रीडिंग केलेली आहे ना, त्यांनी होप्स अजूनही तो सोडू नका मित्रांनो, लक्षात घ्या. कारण एक लक्षात घ्या, सिलेबस कोणाचाही कंप्लीट होत नाही आणि आपल्याला माहिती आहे की जेवढं काय एव्हरीथिंग अंडर द सन सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत, सगळे विषय डिटेल्समध्ये करायचे नाही आहेत. पण ॲटलिस्ट मिनिमम कट ऑफ लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी काय आपल्या स्ट्रॅटेजीज त्या फक्त लक्षात ठेवा आणि तेवढे प्रयत्न तुम्ही झाले पाहिजे आहे तसं. सो त्याच्यासाठी काय आहे, ॲटलिस्ट जे काय बेसिक मिनिमम स्ट्रॅटेजी आहे ना, बेसिक मिनिमम जेवढी रिक्वायरमेंट लागणार आहे कट ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी तेवढी एक लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे UPSCचा कट ऑफ किती लागतो, हार्डली 92 ते 94 95पर्यंत. आणि तुम्हाला माहिती आहे की म्हणजे प्रश्नांमध्ये जर बघितलं गेलं तर किती होतात, 46-47 क्वेश्चन होतात. म्हणजे आपण गृहीत धरूया की 27-28 क्वेश्चन करेक्ट येतील इथपर्यंत स्ट्रॅटेजी करा, म्हणजे तुमचे निगेटिव्ह जाऊन. आलं लक्षात. आणि 100च्या आसपासपर्यंत आले पाहिजे, एवढं गृहीत धरा तुम्ही, तेवढे प्रेफर्ट झाले पाहिजे. सो ते झालं बेसिक मिनिमम ज्याला आपण म्हणतो की तयारी. ठीक आहे. मग जर एवढा जर तुमचा कॉन्फिडन्स असेल की नाही बाबा बेसिक एवढी तयारी केली तर मी पास होऊ शकतो, तर नक्की अटेम्प्ट द्या मित्रांनो. बऱ्याच जणांना असं वाटेल की मी आता गिव्ह अप करतो, अटेम्प्ट देत नाही आहे, नेक्स्ट टायमाला देतो. मलाही बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की सर मी हा अटेम्प्ट आता ह्यावेळीचा देणार नाही आहे, नेक्स्ट टायमाला देतो. होणार काय होणार की नेक्स्ट टायमाला पण सेम तशी परिस्थिती असेलच, क्लिअर होईल याची गॅरंटी काय आहे, किंवा चांगला अभ्यास होईल याची गॅरंटी काय आहे. त्याच्यामुळे आहे तो अटेम्प्टवर चांगला फोकस करा. आलं लक्षात. त्यामुळे ते एक पॉईंट लक्षात ठेवा. त्यामुळे कट ऑफ लेवलपर्यंत जेवढं करतील तेवढं प्रयत्न तुम्ही केलं पाहिजे आहे. दुसरं कारण आहे आपल्याला स्ट्रेस येण्याचं, ते म्हणजे काय, अपयशाची भीती, फिअर ऑफ फेलर. हा एक बऱ्याच मुलांचा एक प्रॉब्लेम आहे तसं. सो बऱ्याच जणांना अपयशाची भीती ही वाटतेच. त्याचं कारण असं आहे की सेल्फ कॉन्फिडन्स नसतो, आत्मविश्वास नसतो. आलं लक्षात. सो एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या विषयी जर कधी भीती असेल आणि जर तुम्हाला स्वतःवरचा विश्वास जर वाटत नसेल तर एक लक्षात घ्या, ह्या मिशन मोडमधून तुम्ही बाहेर पडण्याची शक्यता असू शकते. तुम्हाला अटेम्प्ट देण्याची किंवा स्किप करावंसं असं वाटेल. त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो, सो आत्मविश्वास हा सोडू नका. त्याच्यासाठी एकमेव आहे की ज्या बेसिक गोष्टी त्याच्यावर फोकस करा आणि ज्या प्रायोरिटी बेस आहेत ना, ज्या ॲटलिस्ट तुम्हाला क्लिअर करतील, सपोर्ट करतील, त्या गोष्टींना तुम्हाला पहिले फोकस केला पाहिजे आहे तसं. ठीक आहे. आणि बऱ्याच जणांना अशी एक पण भीती असते ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस होतो, ते म्हणजे काय रे, ही परीक्षा पास नाही झालं तर काय. आलं लक्षात. तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे काय, नंतर अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स काय आहेत मित्रांनो. एक लक्षात घ्या, जरी तुम्ही आत्ता नाही दिलं ठीक आहे, तर नंतर दुसरं ऑप्शन तुम्हाला एक लक्षात घ्या, कारण UPSC किंवा MPSC असेल हे काय तुमची लाईफ नाही आहे, हे पार्ट ऑफ लाईफ आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं फायनल एंड हे लाईफ, म्हणजे सगळं अचीव केलं आणि हे सगळं तुमचं आयुष्यभर आहे असं काही नाही आहे. एक लक्षात, याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन भरपूर आहेत. हा एक तुमचा वन ऑफ द पार्ट आहे तुमच्या जीवनातला. त्यामुळे हे गिव्ह अप करू नका तसं. आलं लक्षात. आणि नेक्स्ट अटेम्प्ट जरी केलं तर तुम्हाला माहिती आहे सेम ह्या गोष्टी रिपीटेड असतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता ह्या वेळेला नाही झालं तर काय, पुढच्या वेळेला देऊ का किंवा असं तसं. तर तसं काही नाही आहे. नेक्स्ट अटेम्प्टला पण परिस्थिती काय असेल काय नाही आपल्याला माहीत नाही आहे, किंवा सेम त्या सायकलमध्ये तुम्ही परत ट्रॅप होऊ शकता. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जो अटेम्प्ट तुमच्या हातात आहे ना त्याला का असेल तुम्ही जीव तोडून तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भविष्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तसं फारसा विचार करत नका बसू. आज जे तुमच्यासमोर प्रेझेंट आहे त्या प्रेझेंटवर फोकस करा आणि त्या गोष्टी क्लिअर करण्यावर फोकस करा तसं. आलं लक्षात. सो ते एक पॉईंट आहे. त्याच्यानंतरचं बघा, काशी कोणती नंबर ऑफ फॅक्टर्स आहे की ज्यांच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि ज्यात तुम्हाला ॲटलिस्ट कट ऑफसाठी इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो, फक्त अभ्यास हा एकमेव असा फॅक्टर नाही आहे की तुम्हाला ते कट ऑफपर्यंत पोहोचून घेऊन जाणार आहे. प्री क्लिअर करण्यासाठी तुम्हाला काही फॅक्टर्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. ते बघा कोणते कोणते फॅक्टर्स आहे. पहिला फॅक्टर, सब्जेक्ट वेटेज कोणता आहेत, कोणत्या कोणत्या सब्जेक्टला काय काय वेटेज आहेत. तुम्हाला माहिती आहे की त्यानुसारच आपण वेटेजवर फोकस करणार आहे. ज्या सब्जेक्टला जास्त वेटेज त्या सब्जेक्टला जास्त, ज्या टॉपिकला जास्त वेटेज त्या टॉपिकवर पहिले फोकस करा. तो एक फॅक्टर लक्षात ठेवा. त्यानंतर करंट अफेअर्स आणि स्टॅटिक सब्जेक्ट जे आहेत, स्टॅटिक टॉपिक्स असतील, त्याचा रेशिओ पण तुम्हाला कळलं पाहिजे. राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, तुम्हाला माहिती आहे की काही
पॉईंट ऑफ व्ह्यूने करंट अफेअर हा लोडेड क्वेश्चन असतोच असतं, त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. स्टॅटिक आणि करंट याचं प्रोपोर्शन माहीत असलं पाहिजे. नंतर PYQ ॲनालिसिस, जर PYQ ॲनालिसिस केलं नसेल तर हा सुद्धा फॅक्टर कॉन्ट्रीब्यूट होतो, लक्षात ठेवा, कटअपपर्यंत न पोहोचण्यासाठी. का PYQ ॲनालिसिस नाही केलं तर तुम्हाला लेवल ऑफ एक्झामिनेशन कळणार नाही आहे. एक सरफेस लेवल जी म्हणतो ना आपण तुम्हाला की जे एक्झामची अंडरस्टँडिंग होण्यासाठी, तर ती कळणारच नाही ना, आलं लक्षात. त्याच्यामुळे ते एक लक्षात घ्या, PYQ ॲनालिसिस केल्याचा तो एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर पेपर सॉल्विंग टेक्निक्स जर माहीत नसेल तर हे सुद्धा एक फॅक्टर आहे तसं. आता एक लक्षात घ्या, तर समजा 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्यांनी कोणी रीडिंग केलेलं असेल, आलं लक्षात, पण त्यांच्याकडे जर लॉजिकल गोष्टी नसेल, लॉजिकल गेसिंग वर्क नसेल, ठीक आहे, तर मित्रांनो ही लोक ॲव्हरेज रेशोपर्यंत राहतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कट ऑफच्या आतमध्ये जात नाही आहे, प्री क्लिअर होत नाही त्याच्यामुळे. आणि ज्यांनी कोणी रीडिंग केलेलं आहे आणि ज्यांचं कोणाचं इलिमिनेशन टेक्निकल लॉजिकल गेसिंग वर्क चांगले, तर प्रीच्या कट ऑफपर्यंत चांगलं पोहोचत असतात आणि त्यांचा स्कोर पण चांगला येतो. UPSCचा प्रीचा तुमच्या माहितीसाठी सांगतो 140पर्यंत सुद्धा पोहोचलेली मुलं आहेत. राज्यसेवेचा 102चा कट ऑफ लागला होता, 125पर्यंत 20पर्यंत पोहोचलेली सुद्धा अशी ॲस्पिरंट आहेत. त्याचं कारण एक सांगतो की त्यांना ह्या बेसिक गोष्टी माहीत असतात असं, आलं लक्षात. त्यामुळे ते एक लक्षात घ्या, पेपर सॉल्विंग टेक्निक्स लक्षात ठेवा, इलिमिनेशन टेक्निक कुठे कुठे वापरायचे आहेत, आपलं लॉजिक आपल्याला कसं डेव्हलप करता येणार आहे. एक लक्षात घ्या, हे एक्झामिनेशनमध्ये तुम्ही जे काही वाचलेलं असेल ना, त्या इन्फॉर्मेशनचं तुम्ही युटिलायझेशन कशा पद्धतीने करू शकतात, तुमचं ॲप्लिकेशन ऑफ माइंड कसं करू शकतात, तुम्हाला जे गोष्टी वाचून आहेत, जे गोष्टी माहिती आहेत त्याच्या आधारावर प्रश्न कसा टॅकल करता येणार आहे, ती एक्झाम आहे. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन टॅकल करण्या इतपत तुमच्याकडे ती कॅपेबिलिटी वाढली पाहिजे आहे. आता निगेटिव्ह राऊंड्स, बऱ्याचदा अटेम्प्ट किती करायचं आहेत, किती आपल्याकडे करेक्शन येऊ शकतात याचं प्रोपोर्शनचा अंदाज न येणं, ठीक आहे, ते एक आहे. आणि अटेम्प्टेबिलिटी, किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, काय करायचे हे तुम्ही आता जर प्रॅक्टिस केलेली असेल, आलं लक्षात. आणि एक सजेशन आहे माझं, ज्यांना कुणाला टेस्ट द्यायची असेल ना, त्यांनी हार्डली आता 10-12 दिवसात, म्हणजे आपण म्हणतो की 15 तारखेपर्यंत वगैरे फक्त तुम्ही टेस्ट द्या. त्याच्यानंतरचा बाहेरच्या क्लासेसच्या टेस्ट देणं बंद करा. पण शेवटच्या मोमेंटमध्ये लक्षात ठेवा, ह्या जर स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची आहेत, हे नंबर ऑफ फॅक्टर जर डिसाईड करायचे आहेत, तर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका चाळा, ॲटलिस्ट 3 वर्षाच्या तरी चाळा आणि त्यातनं ह्या गोष्टी लक्षात घ्या, काय काय नाही आहे, तरच तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी होईल, तरच तुमची ज्याला आपण म्हणतो की प्री क्लिअर होण्याची शक्यता वाढू शकेल. तसं अथवा तुमचा स्कोर पण चांगला येईल. तसं तुम्ही हे जर नाही केलं आणि तुम्ही क्लासेसच्या टेस्टवर जर भर दिलात, तर एक लक्षात घ्या, थोडंसं मिसलिडिंग होण्याची पण शक्यता असते. मग ह्या गोष्टींवर पहिले फोकस करा. सो अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत की ॲटलिस्ट प्रीसाठी क्वालिफाय होण्यासाठी कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, कसं आपली एन्झायटी कमी करता येणार आहे, कोणतं कसं शेड्यूल असलं पाहिजे, कसं सब्जेक्टला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे आहेत, आणि कोणते असे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे तुमची प्रीला तुम्हाला हेल्प होईल. सो हे फॅक्टर पण आपण डिस्कस केलेलं आहेत. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी सांगणार आहेत, जसं इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, सगळ्या सब्जेक्टला काय काय वेटेज दिले जातात. तर तुम्ही नक्की अपडेटमध्ये राहायचं आहे. तसं थँक्यू सो मच.